नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, गेले 2-3 दिवस अथर्व सुदामे हा सोशल मीडियावर छा गया है पूरी तरीके से, असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे एरवी सुद्धा तो नेहमी ट्रेंडिंग मध्ये असतोच, पण ते असतं त्याच्या रील्समुळे, त्याच्या विनोदामुळे, पुण्याबद्दल त्याचं जे काही भाष्य असतं त्याच्यामुळे. बट या 2-3 दिवसात तो विविध न्यूज चॅनलच्या आपल्याला त्या सेगमेंट्समध्ये दिसतोय का, कारण त्याच्या एका रीलमुळे त्याला धमकी दिली जात आहे. आणि धमकी दिल्यानंतर असं म्हटलं होतं की त्याने तो रील जो आहे तो डिलीट केलाय. बट आता सोशल मीडियाच्या काळात असं होतं की एकदा तुम्ही कुठलीही गोष्ट पोस्ट केलीत आणि जरी तुम्ही ती डिलीट केलीत तरी कुठून ना कुठून तरी ती परत वर डोकं काढतेच. तशीच ती रील आलेली सुद्धा आहे बाहेर, जरी त्याने डिलीट केली असली तरी. मी ती रील बघितली आणि आज जो सकाळी मी व्हिडिओ अपलोड केला होता गणपती बाप्पाला जे मी ओपन लेटर लिहिलं होतं, त्याच्यात सुद्धा मी ते म्हटलं होतं की एवढं काय मला असं त्याच्यात खटकलं नाही. म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचाच संदेश त्यांनी त्याच्यातनं दिला आहे. कारण तिकडचा मूर्तिकार जो असतो, ज्याच्याकडनं तो गणपती बाप्पाची मूर्ती घ्यायला जातो, तो मुसलमान असतो. त्याच्यात काय असं विनोद असं काहीही नव्हतं. पण काही काही लोकांना ते खटकलं, कारण आजकाल डेमोक्रेसी जे आपण छाती ठोकपणे अभिमानाने आधी सांगायचो की लार्जेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, बट ती आता डेमोक्रेसी जी आहे, ते जे स्वातंत्र्य आहे काहीही बोलण्याचं, ते आता फक्त राजकीय पुढाऱ्यांपुरतंच ते मर्यादित राहिलेलं आहे. जर तुम्ही सामान्य माणूस असाल, जर तुम्ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असाल, ऍक्टर असाल किंवा युट्यूबर असाल, तर कुठली गोष्ट समजा तुम्ही त्या रुलिंग पार्टीच्या अगेन्स्ट बोललात किंवा हिंदुत्वाच्या अगेन्स्ट बोललात किंवा हिंदू मुस्लिमचा एक संदेश दिला की कसे हिंदू मुस्लिम मिळून मिसळून राहतायत, तर एक तर तुमच्यावर रेड तरी करू शकते, तुमच्या घरावर ईडीची कारवाई पण होऊ शकते किंवा तुम्हाला अटक सुद्धा केली जाऊ शकते किंवा तुम्हाला धमकी सुद्धा दिली जाऊ शकते. आणि मग अशा वेळेला नो डाऊट मराठी कलाकार असो, त्याच्यावर पण मी भाष्य केलं होतं की मराठी कलाकार महाराष्ट्राच्या प्रश्नावर गप्प का असतात. या सगळ्या ओपन लेटर्सची लिंक तुम्हाला खाली प्लेलिस्टमध्ये मिळेल. आता या सगळ्या धमक्यांना साहजिकच आहे, सामान्य माणूस घाबरतो आणि त्यानंतर तो माफी मागतो आणि मग तो व्हिडिओ डिलीट करतो, जे अथर्वने केलं. निखिल वागळे साहेबांचं जेव्हा मी आज तो युट्यूब लाईव्ह बघत होतो, तेव्हा एकदा हा व्हिडिओ आता उद्या येईल, आज नाही टाकत आहे मी. जेव्हा युट्यूब लाईव्ह बघत होतो तेव्हा ते थंबनेलवरनच मला अंदाज आला की निखिल वागळे साहेब काय बोलणार आहेत ते, कारण ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आणि ब्लंटली त्यांच्या मनात जे असेल ते समोरच्याबद्दल जे काही त्यांना वाटलं असेल तरी ते सांगतातच. ते अजिबात घाबरत नाहीत की समोरचा एक अथर्व सारखा कॉमेडियन आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे की समोरचा माणूस मुख्यमंत्री आहे की उपमुख्यमंत्री आहे. त्यांना काही त्याची भीती वाटत नाही. ते त्यांचं जे काही म्हणणं असतं ते एकदम ठामपणे परखडपणे मांडतात. कधी कधी मला बरेच वेळा त्यांची जे मतं आहेत ती पटतात सुद्धा, कारण थोडे सेक्युलर आहेत ते. बट कधी कधी असं मला वाटतं की त्यांना जरा जास्तच मुसलमान लोकांचा पुळका येतो. तेव्हा मला असं म्हणावं वाटतं की नाही साहेब, एवढं सुद्धा भोळे बाबडे लोक नाही आहेत ती. म्हणजे आता तो काळ गेला की महाराष्ट्राचा मुसलमान माणूस आता तसा खूप कमी राहिलाय. हे जे आपल्याकडे आता सगळे आलेले आहेत, हे बांगलादेश आणि इतर सगळ्या ठिकाणावरनं आलेले आहेत. काय ते रोहिंगी काय रोंगंडी काय ते एक टर्म आहे त्यांच्यामधले, हे सगळे मुसलमान आहेत. या मुसलमानांना याचं सोडा, महाराष्ट्राचा सोडा, भारताबद्दल सुद्धा काही त्यांना आहे की नाही, वाटतं की नाही, याच्याबद्दल माझ्या मनात नेहमी शंकाच येते. असो, पण निखिल वागळे साहेबांचा तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू असेल, त्यांना ते वाटत असेल की बाबा नाही हे पण चांगले लोक आहेत, असू शकतात, सगळेच काय वाईट नसतात सगळ्या जातीचे. आता या युट्यूब लाईव्हच्या सुरुवातीला त्यांनी अथर्व सुदामे यांची अख्खी फॉलोअर्सची लिस्ट काढली की कसे इंस्टाग्रामवर त्यांचे 10 लाख फॉलोअर आहेत, कसे युट्यूबवर 10 लाख फॉलोअर्स आहेत, असे 20 लाख, जवळजवळ 20-25 लाखाच्या आसपास त्याचं फॅन फॉलोइंग असून सुद्धा जर त्याला स्वतःच्या फॉलोअर्सवर विश्वास नाहीये की माझे फॉलोअर्स माझ्यासाठी ठामपणे उभे राहतील जर मी माफी मागितली नाही आणि जर मी हा व्हिडिओ डिलीट केला नाही तर मग या फॉलोअर्सचा अर्थ काय, असा त्यांनी एक प्रश्न विचारला होता. ऍटलिस्ट 4-5 वेळा अथर्व सुदामेचे जोक्स कसे पानचट आणि बालिश असतात त्याच्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं होतं. अथर्व सुदामे सारखे लोकांना भीती का वाटते याच्यावर त्यांचं खूप मोठं लेक्चर होतं की ठीक आहे, भीती वाटणं साहजिक आहे. बरेच वेळा घरची लोक सुद्धा दबाव आणतात की जाऊ दे, नको उगाच कशाला त्या फंदात पडा. म्हणजे आमच्या लहानपणी ती म्हण होती ना की शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या घरात. आत्ताच्या पिढीला ही सगळी म्हण माहिती नसेल,
पण आमच्या वेळेला होती. आत्ताची पिढी खास करून असं बोलते की छत्रपती म्हण, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण ते दुसऱ्याच्या घरी. पण आमच्या वेळेला ही म्हण अशीच होती, त्याला काय करणार. तेव्हा एवढं कोणाला वाटायचं नाही की छत्रपती आधी लावलं का नंतर लावलंय. त्याच्यावर जास्त भर असायचा की महाराजांची शिकवण काय आहे असं त्या काळात जास्त फोकस होता. आता फक्त तुम्ही त्यांना मान दिलात तर उत्तम, बाकी तुम्ही त्यांचे जे काही त्यांचं आयडिओलॉजी जी होती ती फॉलो नाही केलीत तरी कोणाला काही घेणं देणं नसतं. सो मला निखिल बागे साहेबांना सुद्धा हे म्हणायचं आहे की अथर्वचं तसं काही चुकलं नाहीये. तुम्ही जे म्हणालात की काय भीती काय फक्त तुम्हालाच वाटते का, आम्हाला भीती वाटत नाही, जेलमध्ये काय आम्हीच जायचं, आमचा जन्म काय मार करण्यासाठीच झालाय का. कारण निखिल बागे साहेबांचं आणि शिवसेनेचं तर आपण बरेच वेळा बघितलेलं आहे की मी ऐकून होतो तेव्हा, मी तर अगदीच लहान होतो, बट मार खाऊन सुद्धा आणि त्या काळात ज्या काळात बाळासाहेब ठाकरे खरंच एकदम पीकला होती, त्यांची पॉप्युलॅरिटी एकदम टेरर होते ते, त्या काळात त्यांच्या पार्टीच्या अगेन्स्ट काही बोलणं आणि त्याच्यावर ठामपणे उभं राहणं ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे, जे ते अजूनही करतायत. आता तो काळ गेलाय सर की पु ल देशपांडे साहेब होते, आचार्य अत्रे साहेब होते, अनेक साहित्यिक होते किंवा अनेक कवी होते जे स्वतःच्या कवितांच्या माध्यमातून असे चिमटे काढायचे, महाराष्ट्राच्या प्रश्नांवर ते बोलायचे ठामपणे आणि त्यात ते कोणालाही घाबरायचे नाहीत. जेलमध्ये सुद्धा जायची त्यांची तयारी असायची. पण आत्ताचा तो काळ नाही राहिला. निखिल बागे साहेबांनी अनेक कुणाल कारमा, किकू शारदा, मला माहिती नव्हतं की तो जेलमध्ये जाऊन आलाय का, कारण ते सच्चा डेराच्या अगेन्स्ट त्यांनी काहीतरी कमेंट पास केली होती का कॉमेडी केली होती म्हणून. मग तो मुनावर का कोण तो कॉमेडियन आहे तो पण एकदा जेलला जाऊन आला. कुणाल कामराची त्यांनी बाजू घेतली की त्या माणसाने तो व्हिडिओ डिलीट केला नाही, तो माणूस एकदम खंबीरपणे उभा राहिला. पण तो माणूस, मला निखिल बागे साहेबांना विचारायचं आहे की तो माणूस आता महाराष्ट्रात येतोय का, तो तेवढी हिंमत दाखवतोय का. तमिळनाडूमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करणं आणि व्हिडिओ डिलीट न करणं याच्यात काही मोठेपणा नाहीये. नो डाऊट त्यांनी जो विनोद केला होता तो विनोद मी पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर जो एक फोन कॉल होता, अभि तमिळनाडू कैसा पोहोचणे का बाय, ते पण मला खूप हास्यास्पद वाटलं. बट ही जर तुम्ही या लोकांची, खास करून कुणालची जर बाजू घेत असाल तर ही तेव्हाच ऍक्सेप्टेबल आहे की जर एवढं सगळं होऊन आता परत तो महाराष्ट्रात पाऊल ठेवायची हिंमत करतोय का ते. आता निखिल बागे साहेबांनी असं पण म्हटलं की महाराष्ट्र पोलिसांवर पण त्याचा एवढा विश्वास नसावा की पोलीस त्याला लीड सेक्युरिटी देतील म्हणून सुद्धा तो येत नाही. तुमचं म्हणणं सगळं मान्य होतं, फक्त अथर्वला जे तुम्ही जरा जास्त टार्गेट केलं असं मला वाटतं. ओव्हरऑल तुमच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये सगळे लोक ग्रेट नाही होऊ शकत सर तुमच्यासारखे, आणि तुम्ही खरंच ग्रेट आहात. मी खूप चाहता आहे तुमचा, तुमचे व्हिडिओज मी रेग्युलरली फॉलो करतो. बट अथर्वला त्याच्या विनोदावर, त्याच्या पुण्याच्या जी काही त्याची जी स्टाईल आहे त्याच्यावर तुम्ही भाष्य केलं जे तुम्हाला अतिशय पाणचट वाटतं नेहमी. त्याही ज्या प्रकारे बोलले ना ते इतकं कॉमेडी बोललेत ते की खरंच हसायला आलो खूप. आणि मग तुम्ही जे खडे बोल अथर्वला सुनावले ते चुकीचं नाहीये सर तुमचं म्हणणं, बट काय करणार आहात. कदाचित मी असतो आणि मला असं काही आले धमक्या बिमक्याचे कॉल तर मी सुद्धा डिलीट करीन, कारण कुठेतरी माझी आई माझी बायको मला प्रेशराईज करतील की नको ना कशाला त्या फंदात पडायचं. सो अथर्वला मी सांगू इच्छितो की निखिल बागे साहेबांचं सुद्धा म्हणणं एकदा ऐकून घे, ते काय म्हणतायत ते. आणि जर तू तुझ्या म्हणण्यावर ठामपणे नाही उभा राहिलास, तू ते डिलीट केलं, तुझा तो संदेश चांगलाच होता त्या व्हिडिओच्या माध्यमातून जो तू देण्याचा प्रयत्न केलास. बट ठीक आहे, जरी तू घाबरलायस असं मान्य केलं तरी आय कॅन अंडरस्टँड की होऊ शकतं असं अगदी सामान्य माणसाचं. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघितला आहे का, आणि जर बघितला असेल तर ओव्हरऑल तुमचं काय मत आहे, अथर्वचा तो व्हिडिओ चुकला आहे की निखिल बागे साहेबांचं म्हणणं बरोबर आहे, हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.